नमस्कार मित्रांनो, योजना परिचयमध्ये आपले स्वागत आहे. सध्या पश्चिम आशियामध्ये निर्माण झालेल्या संकटमय परिस्थितीचा परिणाम भारतावरही होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने दिलेल्या आवाहनानुसार महाराष्ट्र शासनाने राज्यासाठी अत्यंत महत्त्वाचे नवे नियम आणि उपाययोजना जाहीर केल्या आहेत. 13 मे 2026 रोजी सामान्य प्रशासन विभागाने हे परिपत्रक निर्गमित केले असून यामध्ये पेट्रोल डिझेल बचतीपासून ते खाद्यतेलाच्या वापरापर्यंत अनेक महत्त्वाचे बदल सुचवण्यात आले आहेत. शासनाने सर्वप्रथम परकीय चलनाची बचत करण्यासाठी सर्व सरकारी अधिकाऱ्यांचे नियोजित परदेश दौरे रद्द केले असून नवीन दौऱ्यांवर बंदी घातली आहे. दैनंदिन कामासाठी आता भाड्याने घेतली जाणारी वाहने ही इलेक्ट्रिक असण्याला प्राधान्य दिले जाणार आहे. कोणत्याही कामासाठी बाहेर पडताना कमीत कमी वाहनांचा वापर करावा आणि अधिकाऱ्यांनी शक्य तिथे कारपूलिंग करून एकाच गाडीतून प्रवास करावा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आता सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करण्यावर भर द्यावा आणि विशेषतः वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आठवड्यातील किमान 1 दिवस मेट्रो, लोकल किंवा बसने प्रवास करणे अनिवार्य केले आहे. इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्यात चार्जिंग यंत्रणा सक्षम केली जाईल आणि विजेचे दर कमी करण्याबाबत विचार केला जाणार आहे. आता सर्व शासकीय बैठका, प्रशिक्षण आणि सेमिनार प्रत्यक्ष न घेता व्हिडिओ कॉन्फरन्सिंग किंवा ऑनलाईन पद्धतीनेच आयोजित करणे बंधनकारक आहे. हा नियम राज्यातील सर्व विद्यापीठे आणि महाविद्यालयांनाही लागू असेल. तसेच इंधन बचतीसाठी पोलीस विभागाने आता दुचाकी रॅली, वाहनांच्या मिरवणुका किंवा मोठ्या ताफ्यांना परवानगी देऊ नये, असे आदेश मुख्य सचिवांनी दिले आहेत. शासकीय खर्चात कपात करण्यासाठी जाहिरातींचे प्रमाण माफक ठेवले जाईल आणि सजावटीसाठी लागणारे डेकोरेटिव्ह लाईट्स किंवा फ्लेक्सचा वापर कमी केला जाईल. कार्यालयांमध्ये नैसर्गिक प्रकाशाचा वापर वाढवून काम संपल्यावर दिवे, पंखे आणि संगणक त्वरित बंद करणे आवश्यक आहे. तसेच एसीचे तापमान 24 ते 26 अंशांवर निश्चित करण्यात आले आहे. यासोबतच प्रधानमंत्री सूर्यघर योजनेअंतर्गत घरांच्या छतावर सौर ऊर्जा यंत्रणा बसवण्यासाठी विशेष मोहीम राबवण्यात येणार आहे. खाद्यतेलाचा वापर कमी करण्यासाठी सरकारी कॅन्टीन, अंगणवाडी, वसतिगृहे आणि तुरुंगांमधील मेनूमध्ये बदल केले जातील. आशा कार्यकर्त्या आणि अंगणवाडी सेविका घरोघरी जाऊन पाम किंवा सोयाबीन तेलाऐवजी मोहरी आणि शेंगदाणा तेलाच्या वापरासाठी समुपदेशन करतील. इंधन वापराबाबत पीएनजी गॅसच्या प्रलंबित जोडण्यांना तातडीने मान्यता दिली जाईल आणि मोठ्या शहरांमधील हॉटेल्सना पीएनजीचा वापर करण्यासाठी प्रवृत्त केले जाईल. तसेच प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेतील बोगस किंवा दुबार ग्राहक शोधून त्यांची नोंदणी रद्द केली जाणार आहे. कृषी क्षेत्रात रासायनिक खतांचा वापर कमी करून नैसर्गिक आणि सेंद्रिय शेतीला चालना देण्यासाठी मोठी मोहीम राबवली जाईल. युरियाचा गैरवापर रोखणे आणि माती परीक्षणानुसार खते वापरण्यावर भर दिला जाईल. शेवटी, प्रशासकीय खर्चावर नियंत्रण मिळवण्यासाठी सर्व विभागांना पुढील 6 महिन्यांसाठी नवीन सल्लागारांची नेमणूक टाळण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मित्रांनो, हे सर्व नियम राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्या आदेशानुसार लागू करण्यात आले आहेत. संकट काळात देशाला साथ देण्यासाठी हे बदल स्वीकारणे गरजेचे आहे. ही माहिती महत्त्वाची वाटली असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा. अशाच नवीन अपडेट्ससाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.